पालकांमध्ये ती इन्सिक्युरिटी निर्माण व्हायला लागते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आजी आजोबांच्या जास्त जवळ आहे. आजी आजोबा पण आणि पालक सुद्धा काय पद्धतीने याला हँडल करू शकतात. त्याच्यासाठी आजी आजोबा करत असतात ना. जिथे पालक कमी पडता आहेत कुठल्याही परिस्थितीमुळे असो, त्यांच्या स्वभावाच्या लिमिटेशनमुळे असो, त्यांच्या जॉबच्या लिमिटेशनमुळे असो, त्यांच्या शारीरिक आर्थिक मानसिक कुठल्याही ज्या काही लिमिटेशन्समुळे आहेत, कारण मुलांच्या गरजा या अनलिमिटेड आहेत, तर पालक किती करू शकतात याला मर्यादा आहे. तर ते कुठून तरी होणं गरजेचं आहे. तर ते जर माझ्याच वडिलांनी किंवा आईनी किंवा सासूनी किंवा सासऱ्यांनी केलं तर त्याच्यात काय एवढं मोठं आभाळ कोसळत आहे. मुलाची गरज आहे, हे घरात नसेल होणार तर मुलं याच्यासाठी बाहेर आसरा शोधणार आहे. आणि हे माझेच आई वडील किंवा सासू सासऱ्यात ना, कुणी बाहेरून परग्रहावरून आलेले जंतू नाही आहेत. मग ते जर त्यांच्या नातवंडाशी कनेक्ट होत असतील आणि नातवंडाला घरामध्ये तो बोलायचा जर एक मीडियम अवेलेबल असेल तर त्याच्यात काय चूक आहे. मग हा जो भाग आहे ना, की याच्यात एक काहीतरी विचित्र प्रकारची अधिकार वृत्ती जी आहे की मुलांकडे प्रॉपर्टी असल्यासारखं बघायचं आणि या सातबारावर फक्त माझंच नाव असलं पाहिजे, बाकीचं कोणाचं. हे कुठली आपली मुलं. खलील जिब्रानबद्दल आपण किती वेळा बोलतो. ती अख्खी दुनिया आहोत. तो गाडीचा जो चालक आहे ना, जो त्यांना ज्या टेम्पोमध्ये पोरं कोंबून आपण पाठवतो आहे, तो सुद्धा त्यांचं पालकत्व करतोय. तो कसा वागतोय, कशी गाडी चालवतोय, कसा ओरडतो आहे, ती तिथे बसलेली मावशी कशी वागतीये, हे सुद्धा तुमच्या मुलांचे पालक आहेत. प्रत्येक ॲडल्ट जो तुमच्या मुलांना बिहेवियरल संस्कार करतो आहे तो पालक आहे. मग असं तर नाही म्हणत ना की उद्यापासून मीच टेम्पो चालवायला सुरुवात करते, उद्यापासून शाळेतले सगळे विषय मीच शिकवते, उद्यापासून सगळं जेवण मीच करते, असं आपण नाही म्हणत ना पुरुष किंवा स्त्रिया. मग करू दे की ते आजी आजोबांना काय बिघडतं.